नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण शिकणार आहोत सुंदर आणि ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन, जी शिवल्यानंतर तुमचे खूप कस्टमर वाढतील। तर व्हिडिओ पूर्ण बघा। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअरसुद्धा करा। चला मग तुमचं जास्त वेळ न घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया। पूर्ण उंची आपण घेतली 13.5 इंच, 9.5ची घेतली घडी, त्याच्यासाठी 2.25 इंचाची गळारुंदी घेऊन 5.25 इंचाचं घेतलं शोल्डर। जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंढ्याची उंची घ्यायची। हा बॉक्स तयार करायचा आणि कोपऱ्यामधून 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा। गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच, 2.25 इंचाची घ्यायची गळारुंदी आणि हा बॉक्स सुद्धा तयार करून घ्यायचा आहे। इथे छान असा आपल्याला पानाचा आकार द्यायचा आहे। तर इकडनं आपण थोडंसं असं रेषेच्या बाहेर जायचं आहे आणि इथे आपल्याला असा पानासारखा असा टोकदार आकार आपल्याला द्यायचा आहे। त्याच्यानंतर आता आपण कॅनव्हास घ्यायचं आहे, त्याला डबल घडी करायची, बंद बाजूकडे ठेवून आणि पिन लावून घ्यायची। जो आकार आपण कपड्यावरती आखला तोच आपल्याला कॅनव्हासवरती आखून घ्यायचा। सेंटरला सुद्धा एक रेष मारून घ्यायची, पिन काढून पुन्हा कॅनव्हासला घडी करायची आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा हा आकार असा आखून घ्यायचा। रेषेच्या बाहेर 1 इंच अंतर सोडून बाकीचं कॅनव्हास कट करून घ्यायचं। याप्रमाणे आपला गळ्याचा आकार तयार होतो। मोंढ्याचा आकार जो दिला आपण तो कट करून घ्यायचा आहे। आता घ्यायचं ब्लाऊज पीस, त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आणि मोंढ्याच्या बाजूने थोडासा कपडा कट करून घ्यायचा। पीस ओपन करायचा, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं आणि त्याच्यावरती आपण कट केलेलं कॅनव्हास घेऊन अगदी सेंटरला लावून पिन लावून घ्यायची। जी रेषा मारलेली आहे त्याच रेषेवरती घ्यायची शिलाई मारून। शिलाई मारताना अगदी व्यवस्थित मारायची, म्हणजे जसा आकार आपण आखलाय तसाच तो तयार होईल। पिना काढून घ्यायच्या आणि थोडासा 1.5 इंच अंतर सोडून बाकीचा कपडा हा कट करून घ्यायचा। आता गळ्यावरती छोटे छोटे कट मारायचे। अस्तर आणि कॅनव्हास असं मध्ये पलटी करायचं आणि वरतून द्यायची दापटी। मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा, त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन वेळेवर मिळेल। अगदी व्यवस्थित अशी शिलाई मारायची, म्हणजे आपला गळा जो आहे तो कुठेही चुकणार नाही आणि अगदी फिनिशिंगमध्ये व्यवस्थित येईल। कपड्याला पलटी मारायची, सगळीकडनं अस्तर घ्यायचं जॉईंट करून। उरलेला जो कपडा आहे तो सगळा असा कट करून घ्यायचा आहे। व्यवस्थित कट करायचं आहे। आता पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे, खाली अर्धा इंच वरती 4.5 इंच दोघंही टक्स सारखेच मारायचे। आता कॉन्ट्रास्ट पट्टी आपण घेणार आहे, सरळ 2 अशा पट्ट्या काढूया, कारण छोटा कपडा आहे म्हणून आपण 2 सरळ पट्ट्या काढल्या, त्याला जॉईंट देऊन त्याची लांब पट्टी तयार केली आणि तिला डबल करायचं आहे असं, आणि आपल्याला ती कमरेला लावायची। अगदी सुंदर डिझाईन आपण आज बनवणार आहे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। बघा, अशी फोल्ड करायची, जितकी आपल्याला पायपिंग हवी ना तितकी पकडायची आणि खाचेमध्ये बरोबर शिलाई मारून घ्यायची। छान अशी पायपिंग आपली तयार झाली। आता आपण हे आहे ना क्रॉस पट्ट्या घेतलेल्या आहे, गळ्यासाठी आपण वापरतो ना त्या पट्ट्या ह्या, आणि आपल्याला गळ्यालाच पायपिंग करायची म्हणून आपण ह्या क्रॉस पट्ट्या घेतल्या। याप्रमाणे गळ्यावरती ठेवायची आणि व्यवस्थित अशी शिलाई मारून घ्यायची। मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका,
म्हणजे रोजच्या रोज तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेवर मिळेल. इंस्टाग्रामवर सुद्धा आपलं सखी लेडीज टेलर या नावानेच पेज आहे, त्याला सुद्धा फॉलो करायला विसरू नका मैत्रिणींनो. बघा अगदी व्यवस्थित अशी पायपिंग करायची आपल्याला. जितकी जाड बारीक हवी तितकं पकडायचं आणि बरोबर खाचेमध्ये शिलाई मारून घ्यायची. अगदी छान अशी पायपिंग आपली तयार झाली. इथं थोडंसं असं सेंटर काढायचं आपल्याला आणि आपण हे चौकोनी तुकडे घेतले 3 बाय 3चे. बघा त्याचा असा त्रिकोण करून आणि पुन्हा अशी घडी आपल्याला मारायची. पहिले असा त्रिकोण, नंतर असा त्रिकोण आणि पुन्हा अशी घडी. ह्याप्रमाणे आपल्याला ही डिझाईन बनवायची आहे. शिलाईच्या बाहेरचा कपडा कट करायचा आहे आणि एकावरती एक बरोबर ठेवून पुन्हा त्याच शिलाईवरती शिलाई मारून घ्यायची. बघा ह्याप्रमाणे आपल्याला डिझाईन बनवून घ्यायची. आता आपण ब्लाऊजवरती काय करणार आहे, गळ्याच्या बाजूने असं साधारण 1.5 इंच अंतर सोडून पूर्ण गळ्यावरती ही रेष मारून घ्यायची आणि असं मध्ये जे आपण रेष मारली ना सेंटरला, तिथून आपल्याला ही डिझाईन लावायला सुरुवात करायची. बघा ज्या बाजूने आपण डिझाईनला शिलाई मारलेली ना त्याच शिलाईवरती शिलाई आपल्याला ही मारायची आहे आणि ओपन जी बाजू आहे डिझाईनची ती आपल्याला तिचे तोंड खाली करायचे. त्याच्यावरती एक सुंदर अशी नाजूक लेस आपल्याला लावून घ्यायची आहे. बघा ह्याप्रमाणे आपण ही पूर्ण लेस अशी लावून घेणार आहे. कमरेला सुद्धा आपल्याला एक लेस लावून घ्यायची आहे. व्हिडिओ पूर्ण बघा मैत्रिणींनो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपण आज डिझाईन कशी बनवली ते. कमेंटमध्ये मला सांगत चालायचं डिझाईन आपल्या कशा वाटतात, कशी झाली. बघा पुन्हा आपण हे चौकोनी असे तुकडे घेणार आहे. साधारण 3 बाय 3चे चौकोनी तुकडे आपल्याला घ्यायचे. दोन्ही कलरचे आपल्याला हे चौकोनी तुकडे घ्यायचे आहेत. 3 तुकडे आपल्याला लागणार आहे. त्याचं आपल्याला फूल बनवायचे. बघा ह्याप्रमाणे असं त्रिकोण बनवायचा आणि ते जमा करून इथे शिलाई मारून घ्यायची. अगदी छान आणि सोप्या पद्धतीमध्ये फूल आहे. ते 3 पाकळ्या बनवल्या का याच्या सुद्धा आपल्याला 3 पाकळ्या अशा बनवून घ्यायच्या. बघा याप्रमाणे आपल्या 6 पाकळ्या तयार झाल्या की आता घ्यायचं आपण सुई दोरा आणि आपल्याला बटन लागणार आहे शोचं. तर ह्याप्रमाणे आपल्याला हे 6 पाकळ्या अशा ओवून घ्यायच्या दोऱ्यामध्ये. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. बघा ह्याप्रमाणे आपल्याला तो दोरा असं थोडा खेचून घ्यायचा आहे म्हणजे त्याचं आपोआप फूल तयार होतं. आणि आपल्याला त्या सुई दोऱ्याच्या सहाय्याने दुसऱ्या पाकळीला पॅक करून अगदी व्यवस्थित असं पॅक करायचं म्हणजे त्याचं परफेक्ट असं फूल तयार होतं. आणि त्याला छान असं आपल्याला शोचं बटन लावायचं आहे म्हणजे अगदी सुंदर असं आपलं फूल तयार होतं. ते आपल्याला इथे सेंटरला असं लावायचं आहे. आता आपल्याला छोटे छोटे ना लटकन बनवायचे. त्याच्यासाठी आपण हे 2 चौकोनी तुकडे घेतले
आणि नॉड घ्यायची आपल्याला छोटीशी, साधारण 1/2 मीटर नॉड आपल्याला भरपूर होते. याप्रमाणे आपल्याला छोटे छोटे लटकन आपल्याला बनवायचे आहेत आणि ते आपल्याला फुलाच्या खाली लावायचे. पहिले आपण शिलाई मारून ही नॉड अशी पॅक करून घेऊया इथे. आता त्याच्यावरती आपल्याला हे फूल शिवून घ्यायचे सुई दोऱ्याच्या साहाय्याने. आता आपल्याला गळ्याचे लटकन बनवायचे आहे. ते सुद्धा सुंदर लटकन आपण बनवणार आहे अगदी सोप्या पद्धतीमध्ये. आपल्याला ब्लाऊजच्या कलरचा कपडा घ्यायचा आहे. आता साधारण 3 बाय 3 असे 2 चौकोनी तुकडे आपल्याला घ्यायचे. त्याचा असं त्रिकोणमध्ये शिवून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला ठेवायची नॉड आणि दोन्ही टोकाशी मुडपून पूर्ण आपल्याला असं दुमडून आणि शिलाई मारून घ्यायची. छान असं लटकन कमी वेळात तयार होतं. दुसरे लटकन आपण त्याचप्रमाणे बनवून घेऊया. बघा अगदी छान असं आपल्याला आता हे नॉड लावून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्या ह्या डिझाईनला मणी लावायचे आहेत. बघा आता आपण सुई दोरा घ्यायचा आहे आणि मणी घ्यायचे आणि ह्याप्रमाणे आपल्याला ही डिझाईन बनवायची. असं ओपन करायची ती पाकळी, म्हणजे त्याचं असं पान तयार होतं आणि बरोबर त्याच्या टोकावरती आपल्याला हा मणी लावून घ्यायचा. बघा ह्याप्रमाणे इकडचं पण तसंच करायचं. 2 मणी लावून झाले की खालून थोडंसं पॅक करून घ्यायची. वाटल्यास तुम्हाला गाठ मारून घ्यायची म्हणजे ते सरकणार नाही. पुन्हा दुसऱ्या पाकळीला पण तसंच करायचं आहे. बरोबर तिथे टोकाला असा मणी लावून घ्यायचा. बोटाने ती पाकळी अशी ओपन करायची आणि तिथे टोकावरती मणी लावून घ्यायचं. अशा आपले पूर्ण डिझाईनला आपण आता मणी लावून घेऊया. बघा मैत्रिणींनो, मणीसुद्धा आपले लावून झालेले. छान असं फूलसुद्धा आपण बनवले. आजची डिझाईन कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा, बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. मैत्रिणींनो, कशी वाटली आपली ब्लाऊज डिझाईन? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअरसुद्धा करा. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.